हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 22 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की या मालिकेत पुढे काय घडणार आहे. फ्रेंड्स, या मालिकेत पुढे जे घडणार आहे ना ते खूपच दुःखदायक असेल यात शंका नाही. कारण आपल्या सर्वांची आवडती जोडी शौर्य आणि ऊर्जा या दोघांच्या आयुष्यात आता खूप दुःख येणार आहे. आता कोठे त्यांच्या आयुष्यात सुखाच्या सरी बरसतील असं आपल्याला वाटत होतं. दोघांनीही एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. शौर्य आणि ऊर्जा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांचा क्यूट रोमांस आपल्याला पाहायला मिळेल असं वाटत होतं. पण शौर्य हा आपलं सत्य लपून बसलाय. शौर्याने काही चूक केली नाहीये, पण शेवटी त्याचा बाप हर्षवर्धन जहागीरदार आहे. हीच त्याची सगळ्यात मोठी चूक आहे. हर्षवर्धन जहागीरदारच्या पोटी त्याचा जन्म झालाय, हेच त्याचं सगळ्यात मोठं पाप आहे. कारण हर्षवर्धन जहागीरदार हा ऊर्जासाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा व्हिलन आहे. ज्या माणसाने तिच्या वडिलांचं आयुष्य संपवलं होतं, ज्या माणसाने तिच्या वडिलांचा अपमान केला होता, त्यांना आत्महत्या करायला भाग पाडलं होतं. आणि त्याच माणसाच्या मुलाशी कधीच ऊर्जा लग्न करू शकत नाही एवढं मात्र नक्की. शौर्य आणि आजीने ही गोष्ट ऊर्जाला सांगायचं ठरवलं. हे दोघे चक्क ऊर्जाच्या घरी पोहोचले. पूर्वासमोर आजीने सांगितलं की मला ऊर्जाचा हात हवाय माझ्या शौर्यासाठी. या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला मी आली आहे. आणि मग या दोघांनी आधीच ठरवलं होतं की आजी शौर्याचं सगळं सत्य पूर्वाला सांगणार आणि शौर्य आपलं सगळं सत्य ऊर्जाला सांगणार. परंतु ऊर्जा ही येऊन जाऊन हर्षवर्धन किती नालायक आहे, किती वाईट आहे, त्यांनी माझ्या बाबांबरोबर काय केलंय हे सांगत असते. आणि शौर्य घाबरतो की मी ऊर्जाला हे सत्य कसं सांगू, मी त्याच शौर्य जहागीरदारचा मुलगा आहे. शौर्याला जे काम खूप अवघड वाटतंय ते काम मंग्याने असं चुटकीसरशी करून दाखवलंय. शौर्याचं टेन्शन कमी केलंय. त्याने चक्क ऊर्जाला पुराव्यानिशी दाखवलं, तिच्यासमोर सत्य मांडलं की शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तुझा नंबर 1चा दुश्मन हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे शौर्य हर्षवर्धन जहागीरदार. त्यामुळे ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकली. शौर्याला हेच होऊ द्यायचं नव्हतं. तिला हे सगळं सत्य मी सांगावं अशी शौर्याची इच्छा होती. बाहेर कोणाकडूनही ऊर्जाला जर हे सत्य समजलं तर ऊर्जाला असं वाटेल की शौर्य मला फसवतोय, शौर्याने मला हे सत्य आधी नाही सांगितलं. त्यामुळे शौर्याची अशी इच्छा होती की हे सत्य त्याने स्वतःच्या तोंडून ऊर्जाला सांगावं. आणि त्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले, पण दरवेळेस तो घाबरला आणि त्याने जो उशीर केला या उशिराचा फायदा मंग्याने घेतलाय. आता मंग्या हे सगळं काय करतोय तर मंग्याचं ऊर्जावर प्रेम आहे आणि मंग्याला ऊर्जाशी लग्न करायचं आहे. पण मंग्याला एवढी अक्कल नाही आहे की तो साधा डिलिव्हरी बॉय आहे आणि ऊर्जा ही वकील आहे. ती मंग्याशी कधीच लग्न करणार नाही. तिचं मंग्यावर प्रेमसुद्धा नाही आहे. आणि ऊर्जासाठी मोठी मोठी स्थळं येत आहे. अनेक जण तिच्याशी लग्न करायला उत्सुक आहेत. त्यामुळे तसंही ऊर्जाची आई पूर्वा कधीही मंग्या आणि ऊर्जाचं लग्न लावून देणार नाही. त्यामुळे मंग्या ही जी काही मेहनत करतोय ती सगळी वाया जाणार आहे. पण मंग्याला अजून हे माहीत नाही आहे. पण ऊर्जा मात्र खूप दुःखी झाली आहे. आणि आता या मोठ्या धक्क्यानंतर हे सगळं सत्य कळल्यानंतर की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, नक्कीच आता ऊर्जाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ येईल आणि शौर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करेल. ऊर्जा माझं ऐकून घे, हर्षवर्धन जहागीरदार माझा बाप आहे, यात माझी काय चूक आहे, मी काही माझ्या वडिलांसारखा नाही आहे, मी तुला नक्कीच मदत करणार आहे, मी आजपर्यंत जसा होतो तसाच आहे आणि माझे वडील हर्षवर्धन जहागीरदार आहे याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही. पण ऊर्जा शौर्याचं काहीच ऐकून घेणार नाही. शौर्याने माझा विश्वासघात केला आहे, त्याने मला फसवलंय, त्याने मला हे सत्य आधी का नाही सांगितलं, नक्कीच त्याचा वेगळा काहीतरी हेतू असणार असं ऊर्जाच्या मनात येईल. आणि त्याच वेळेस आमदार शिर्के जी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे ती आगीत आणखीन तेल ओतण्याचं काम करेल. कारण या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमदार शिर्के सांगणार की या ऊर्जा शिंदेने पैसे घेऊन माझ्या मुलावर खोटे आरोप केले आहेत. तिने जी काही केस उभी केली आहे ती सगळी खोटी आहे. माझ्या मुलाविरुद्ध तिच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे. फक्त माझ्या विरोधकांनी मला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी त्या ऊर्जा शिंदेचा वापर करून घेतला आहे. आणि ऊर्जा शिंदेचे बँक अकाउंट डिटेलसुद्धा हा आमदार शिर्के दाखवणार की ऊर्जाच्या अकाउंटवर हे 5 लाख रुपये आले तरी कोठून. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसेल.
ऊर्जाला सुद्धा हा प्रश्न पडणार की माझं बँक अकाउंट, माझ्या बँक अकाउंटचा नंबर या लोकांपर्यंत कसा पोहोचला. आणि मग तेव्हा ऊर्जाला असं वाटणार की हा सगळा शौर्याचा प्लॅन होता, हा सगळा हर्षवर्धनचा प्लॅन होता. त्याने जाणून बुजून शौर्याला माझ्या आयुष्यात पाठवलं आणि शौर्य माझी सगळी माहिती त्या हर्षवर्धनपर्यंत पोहोचवत होता आणि त्यानेच माझा बँक अकाउंटचा नंबर, माझ्या बँक अकाउंटचे डिटेल्स या शौर्यपर्यंत, हर्षवर्धनपर्यंत पोहोचवले. त्यामुळेच हर्षवर्धनने माझ्याविरुद्ध हा सगळा डाव खेळला अशी शंका ऊर्जाला येणार आणि ऊर्जा आणि शौर्यमधले गैरसमज हे दिवसेंदिवस वाढतच जाणार, एवढं मात्र नक्की. इकडे कुमुदिनी, शौर्याची आजीसुद्धा पूर्वाला, ऊर्जाच्या आईला सगळं सत्य सांगणार की मी हर्षवर्धन जहागीरदारची आई आहे, शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तेव्हा पूर्वाला सुद्धा जबर धक्का बसेल. ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला त्या माणसाच्या मुलाशी मी माझ्या मुलीचं, ऊर्जाचं लग्न लावून देणार नाही असं ती कुमुदिनीला ठणकावून सांगेल. कुमुदिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करेल की मला माहिती आहे हर्षवर्धनची चूक झाली आहे, हर्षवर्धनने जे केलं ते चुकीचं केलंय, पण या सगळ्यामध्ये शौर्याची काहीच चूक नाहीये. शौर्य हा खूप चांगला मुलगा आहे, तो आपल्या बापासारखा नाहीये, हर्षवर्धनसारखा नाहीये. परंतु पूर्वा कुमुदिनीचं काहीच ऐकून घेणार नाही आणि कुमुदिनीला ठणकावून सांगेल तुम्ही माझी कितीही मनधरणी केली, शौर्य हा कितीही चांगला आहे हे सांगण्याचा मला प्रयत्न केला तरी मी त्या घरात ऊर्जाचं लग्न लावून देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता येथून गेलेलंच बरं असं म्हणून पूर्वा ही चक्क कुमुदिनीला घरातून जायला सांगेल. इकडे शौर्य हा ऊर्जाची मनधरणी करत असेल, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असेल, पण ऊर्जा ही शौर्याचं काहीच ऐकून घेणार नाही आणि ऊर्जासुद्धा घरी येईल आणि मग ऊर्जा आणि पूर्वा एकमेकींना हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करतील. पण या दोघींना सुद्धा हे सत्य माहीत असेल आणि ऊर्जा ही पूर्णपणे कोलमडून गेलेली असेल. कारण कितीही झालं तरीसुद्धा ऊर्जाचं शौर्यावर प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं त्यानेच माझा विश्वासघात केला, त्याने मला फसवलं, शौर्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली हाच प्रश्न ऊर्जाला पडलेला असेल. आणि ऊर्जा ही शौर्याला चुकीचंच समजणार. ती असा विचार नाही करणार की ज्या दिवशी शौर्य आणि ऊर्जाची भेट झाली होती त्या मिरवणुकीमध्ये या विक्रांतचे गुंड मित्र पद्माच्या मागे मागे आले होते, ऊर्जा आणि पद्मावरती हल्ला करत होते, तेव्हा शौर्य तेथे पोहोचला होता आणि तेव्हा ही केस, हर्षवर्धन जहागीरदार हा काही संबंध नव्हता. तेव्हा ऊर्जा आणि शौर्याची मैत्री झाली होती. पण ऊर्जाला हे सगळं आठवणार नाही. ऊर्जाला फक्त एवढंच वाटेल की हा सगळा हर्षवर्धन जहागीरदारचा प्लॅन होता आणि शौर्याने आपल्या बापाची यामध्ये मदत केली आहे आणि जाणून बुजून हे सगळं केलं आहे. म्हणजेच ऊर्जा, शौर्य, हर्षवर्धन या सगळ्यांमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. इकडे हर्षवर्धन तर ऊर्जाची वाट लावायला टपूनच बसला आहे. ऊर्जाला अजून त्रास कसा देता येईल, ऊर्जाच्या आयुष्यात अजून संकट कशी आणता येतील यासाठीच तो रात्रंदिवस प्रयत्न करतोय. ऊर्जाच्या अकाउंटवर त्याने 5 लाख रुपये पाठवले आहेत आणि ऊर्जासुद्धा काही कमी मूर्ख नाहीये. खरंच ऊर्जाच्या अकाउंटवर 5 लाख रुपये आलेत, पण तिला माहीतच नाहीये, तिची बँक तिला काही मेसेज पाठवत नाही की तुमच्या अकाउंटवर एवढे पैसे जमा झालेत. किंवा आपण एकदा पाहिलंही होतं की ऊर्जाला मेसेज आला होता, ऊर्जाला समजलं होतं की तिच्या अकाउंटवर कुणीतरी पैसे पाठवलेत, परंतु ऊर्जाने त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ऊर्जा जर असं दुर्लक्ष करत असेल तर तिच्याबरोबर जे काही होतंय ते अगदी योग्यच होतंय. कारण एक वकील असून एवढी मोठी केस हर्षवर्धन विरुद्ध लढत असताना ती असा हलगर्जीपणा करू शकत नाही आणि तिच्या हलगर्जीपणाचंच फळ तिला मिळतंय एवढं मात्र नक्की. आणि जेव्हा आमदार शिर्के ही प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि अख्ख्या जगाला ओढून सांगेल की पहा ऊर्जा शिंदे लाचखोर आहे, तिने पैसा घेऊन आम्हाला फसवलंय, तिने माझ्या विरोधकांकडून पैसे घेतले आणि माझ्या मुलाला विक्रांत शिर्केला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सगळे लोक याच्यावर विश्वास ठेवतीलच. कालपर्यंत जी सगळी माणसं ऊर्जाचा उदो उदो करत होते, ऊर्जा किती चांगली आहे, अन्यायाविरुद्ध लढतीये असं म्हणून तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते, तीच माणसं ऊर्जावर आरोप लावणार, ऊर्जा तू खोटाडी आहेस, लाचखोर आहे, पैसे घेऊन तू हे सगळं काम केलंय, तुला लाज नाही का वाटली हे सगळं करताना असं म्हणून ते ऊर्जाला दोष देतील. ऊर्जा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल हा सगळा त्या हर्षवर्धनचा डाव आहे. परंतु ऊर्जाकडे
याबद्दलचे कोणतेच पुरावे नसतील, ऊर्जाला या प्रश्नाचं उत्तर देताच येणार नाही आणि ऊर्जाला हा मोठा सेटबॅक असेल. त्यात आता शौर्य तिच्याबरोबर नाहीये, कारण शौर्याचं सत्य समजल्यानंतर ऊर्जा आणि त्याच्याशी सगळे संबंध तोडलेले असतील. ती शौर्याशी बोलत नसेल, त्याचे फोन उचलत नसेल, त्यामुळे शौर्यसुद्धा ऊर्जाला कोणतीच मदत करू शकणार नाही आणि ऊर्जासाठी हा खूप मोठा धक्का असेल यात शंका नाही. ऊर्जा ही पद्माला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि या न्यायाच्या लढाईमध्ये असत्याचा विजय होतो की काय अशी शक्यता निर्माण होईल. ऊर्जाला अजून हे सुद्धा माहीत नाहीये की ज्या CCTV फुटेजच्या बळावर ती विक्रांतचं सत्य जगासमोर आणण्याचा विचार करतीये, ज्या CCTV फुटेजमध्ये विक्रांत हा पद्माच्या मागे धावताना दिसतोय आणि हे CCTV फुटेज इन्स्पेक्टर गुळगुत्ते आणि ऊर्जाने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं होतं ते केव्हाच हर्षवर्धनने डिलीट केलंय. परंतु ही गोष्ट अजूनही ऊर्जाला समजलेली नाहीये. ऊर्जाने ते CCTV फुटेज योग्य आहे की नाही, आपल्याकडे आहे की नाही हे सुद्धा शोधून काढण्याचा प्रयत्न केला नाही आणि इतका मोठा हलगर्जीपणा केल्याचं फळ नक्कीच ऊर्जाला मिळणार आहे. कदाचित सरळ सरळ कोर्टात गेल्यावरच ऊर्जाला हे समजेल की ते CCTV फुटेज गायब झालंय आणि मग ऊर्जाकडे हार मानण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहणार नाही. या केसच्या पहिल्या हिअरिंगमध्ये सुद्धा ऊर्जावर चांगलंच बेतलं होतं. हर्षवर्धनने तिची बोलतीच बंद केली होती. कोर्टात केस कशी लढायची असते याचं प्रात्यक्षिकच हर्षवर्धनने ऊर्जाला दाखवलं होतं आणि आता दुसऱ्या हिअरिंगमध्ये तर या केसचा कायमचाच निकाल लागेल असंच वाटतंय. जज साहेब या विक्रांत विरुद्ध कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्याला निर्दोष सिद्ध करतील. ऊर्जाला ताकीद देतील की तुम्ही पैशांसाठी हे सगळं केलंय आणि तुमच्यावर आम्ही इन्क्वायरी बसवत आहोत. म्हणजे जी गोष्ट ऊर्जाच्या वडिलांबरोबर हर्षवर्धनने केली होती तीच ऊर्जाबरोबर होणार आहे. भर कोर्टामध्ये ऊर्जाचा अपमान होणार आहे. हर्षवर्धन ऊर्जाला नालायक वकील ठरवणार. हर्षवर्धन ऊर्जा ही किती चुकीचं वागतीये, लाच घेऊन केस लढतीये, एका प्रतिष्ठित व्यक्तीला बदनाम करतीये असं हर्षवर्धन म्हणणार आणि ऊर्जाला या प्रश्नाचं काहीच उत्तर देता येणार नाही. कोर्टामध्ये तिची बोलती बंद होईल. ऊर्जाच्या वडिलांबरोबर जे घडलं होतं तेच ऊर्जाबरोबर घडणार. ऊर्जाचा जबरदस्त अपमान होणार एवढं मात्र नक्की. म्हणजे आता ऊर्जासाठी सगळेच दरवाजे बंद झाले आहेत. एकीकडे तिचं प्रोफेशनल लाईफ हर्षवर्धन बर्बाद करतोय, तर ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं नातं तुटल्यामुळे ती आपल्या पर्सनल आयुष्यात सुद्धा खूप दुःखी असेल यात शंका नाही. मग हे सगळं असंच होणार का? ऊर्जा ही सत्याच्या न्यायाच्या बाजूने लढतीये आणि आपण तर नेहमी म्हणतो की अन्याय हा कधीच जिंकत नाही, उशीर लागतो परंतु न्याय जिंकतो, सत्य जिंकतं. मग ऊर्जा ही कधी जिंकणार? हर्षवर्धन तिला असंच हरवत राहणार का? तर फ्रेंड्स, कदाचित या मालिकेत मोठा ट्विस्ट येऊ शकतो, कारण शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आज ना उद्या ऊर्जाला शौर्याचं सत्य कळणार की शौर्याने त्याच्या वडिलांची ओळख लपवली, त्याचं खरं नाव, खरी ओळख लपवली. यामध्ये त्याची चूक तर आहेच, परंतु शौर्य हा पूर्णपणे चुकीचा नाहीये. ऊर्जाची रिॲक्शन त्याला माहीत होती म्हणून त्याने असं केलं आणि हर्षवर्धन हा त्याचा बाप आहे. यात शौर्याची काय चूक आहे? कारण आपण कोठे जन्माला येतो, आपले आईबाप कोण असतात हे तर आपण ठरवू शकत नाही आणि कोणतेच आईबाप आपल्या मुलांना आपण काय वाईट कामं केली आहेत हे कधीच सांगत नाही. त्यामुळे शौर्याची यात काही चूक नाहीये हे ऊर्जाला समजेल आणि हळूहळू ऊर्जा आणि शौर्याचं नातं सुधारणार. त्यात शौर्य हा आपल्या वडिलांच्या विरोधात ऊर्जाच्या बाजूने कोर्टात नक्कीच साक्ष देईल की हो, त्या दिवशी मिरवणुकीत मी होतो आणि विक्रांतच्या सगळ्या मित्रांना मी तेथे पाहिलंय, मी त्यांच्याशी मारामारी केली होती. हे जेव्हा शौर्य सांगणार, हर्षवर्धन विरुद्ध कोर्टात साक्ष देणार, तेव्हा ऊर्जाचा विश्वास पटेल की शौर्य हा खरंच चांगला मुलगा आहे आणि त्याने आपल्याला फसवलेलं नाहीये. म्हणजे लवकरच शौर्य आणि ऊर्जा यांच्यातील सगळे गैरसमज दूर होतील, ऊर्जाचा राग कमी होईल आणि हे दोघे पुन्हा एकदा एकत्र येतील आणि ऊर्जाची ताकद वाढेल. पण ऊर्जासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ती पद्माला न्याय कसा मिळवून देणार, ती ही केस कशी जिंकणार, विक्रांतला शिक्षा कशी मिळवून देणार. या विक्रांतने पद्माचा विनयभंग केलाय आणि तो आमदाराचा मुलगा असल्यामुळे, त्याच्याकडे सत्ता पैसा असल्यामुळे हर्षवर्धन सारखा मोठा वकील
त्याच्या बाजूने असल्यामुळे त्याने कितीही मोठा गुन्हा केला असला तरी तो निर्दोष सुटेल असं या विक्रांतला वाटतंय, त्याच्या आमदार बापाला वाटतंय. आणि हीच गोष्ट ऊर्जाला बदलायची आहे. आणि जर ऊर्जाला विक्रांतला शिक्षा मिळवून द्यायची असेल तर ते CCTV फुटेज सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि हर्षवर्धनने तर ते डिलीट केलंय. तर फ्रेंड्स, आता येथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट येऊ शकतो. हर्षवर्धनला असं वाटतंय की त्याने हे CCTV फुटेज डिलीट केलंय आणि ते डिलीट झालेलंच आहे. परंतु येथे अशा 2 व्यक्ती आहेत ज्यांनी काहीतरी मोठी खेळी केलेली असू शकते. पहिले व्यक्ती तर आहेत कर्नल पाटकर. ज्या कर्नल पाटकरांच्या बंगल्यामध्ये हा CCTV कॅमेरा होता आणि त्यांच्याकडूनच ऊर्जाने हे CCTV फुटेज मिळवलं होतं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर जेव्हा हे CCTV फुटेज कर्नल पाटकर ऊर्जाला देत होते तेव्हा ते म्हणाले होते की माझी एक अट आहे. आणि त्यांची अट काय होती हे आपल्याला दाखवलं गेलं नव्हतं. मग ही अट काय होती तर कदाचित ही अट अशी असेल की या CCTV फुटेजची आणखीन एक कॉपी कर्नल पाटकर यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेली असेल. म्हणजे या विक्रांत विरुद्धचा सगळ्यात मोठा पुरावा अजून 100% नष्ट झालेला नाहीये. हा एक ट्विस्ट असू शकतो. किंवा मग दुसरा ट्विस्ट असा सुद्धा असू शकतो की इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा सुद्धा खूप अनुभवी इन्स्पेक्टर आहे आणि हर्षवर्धन सारखा माणूस नक्कीच आपल्या विरुद्ध हे CCTV फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे इन्स्पेक्टर गुळगुत्तेला कळलेलं असेल. त्यामुळे कदाचित इन्स्पेक्टर गुळगुत्तेने या CCTV फुटेजची एक कॉपी स्वतःजवळ ठेवलेली असेल. किंवा मग फक्त एकच नाही तर आणखीन एखाद्या फॉरेन्सिक लॅबमध्ये हे CCTV फुटेज चेक करण्यासाठी त्याने पाठवलेलं असेल असंही होऊ शकतं. आणि जेव्हा हर्षवर्धन हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असेल की विक्रांत विरुद्ध कोणताच पुरावा नाहीये, विक्रांत विरुद्ध कोणतंच CCTV फुटेज नाहीये, आणि त्याच वेळेस ऊर्जा हे CCTV फुटेज आणि फॉरेन्सिक लॅबची रिपोर्ट कोर्टामध्ये मांडणार आणि हर्षवर्धनचे दात घशात घालणार, एवढं मात्र नक्की. हा ट्विस्ट सुद्धा या मालिकेत येऊ शकतो. आणि जर असं झालं तर हर्षवर्धनला दिवसात तारे दिसतील यात शंका नाही. त्याला असं वाटतं की मी खूप हुशार आहे, माझ्यापुढे कुणीच नाहीये. पण ऊर्जा त्याला दाखवून देईल की हम भी किसी से कम नाही. आणि जर ऊर्जा, गुळगुत्ते आणि कर्नल पाटकर या तिघांपैकी एकालाही हे सुचलं असेल तर मात्र या मालिकेत खरी मजा येईल यात शंका नाही. आणि ज्या विक्रांतला वाचवण्यासाठी या आमदार शिर्केने आणि हर्षवर्धनने इतके उपद्व्याप केले आहे, त्या विक्रांतला लगेचच जज साहेब पोलीस कोठडीत पाठवतील आणि विक्रांत हा जेलमध्ये जाऊन बसेल, हे मात्र खरं. आणि जर विक्रांत जेलमध्ये गेला तर ऊर्जासाठी हे केस जिंकणं खूप सोपं होईल. हर्षवर्धनला त्याचा पहिला पराभव डोळ्यांसमोर दिसेल की आता मी हरलोय, आता मी ही केस जिंकू शकत नाही. आणि मग आमदार शिर्के या हर्षवर्धनची चांगलीच वाट लावणार. कारण हर्षवर्धनने विक्रांतची संपूर्ण जबाबदारी घेतली होती की मी या केसची जबाबदारी घेतो, मी विक्रांतची जबाबदारी घेतो, विक्रांतला काहीच होणार नाही. आमदार साहेब, तुम्ही काहीच करायचं नाहीये. कारण याआधी सुद्धा आमदार शिर्केने अनेक वेळेस तयारी दाखवली होती की हर्षवर्धन साहेब तुम्हीच थांबा, मी त्या पद्माचा आणि ऊर्जाचा बंदोबस्त करतो. परंतु प्रत्येक वेळेस हर्षवर्धनने त्यांना थांबवलं की आमदार साहेब तुम्ही काहीच करू नका, मी सगळं करतो. परंतु त्याच वेळेस हर्षवर्धन हा खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता. पण जर ऊर्जाने हे CCTV फुटेज कोर्टात आणलं आणि विक्रांतला पोलीस कोठडी झाली, त्यानंतर मात्र हर्षवर्धनला जबर धक्का बसणार. एकीकडे आमदार शिर्के त्याची वाट लावणार आणि दुसरीकडे ऊर्जा शिंदेकडून हरण्याचं दुःख त्याच्यासमोर असेल आणि तो पूर्णपणे कोसळून जाईल. त्याचबरोबर शौर्य हा आपल्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष देतोय हे सुद्धा त्याला समजलेलं असेल. म्हणजे आपला मुलगाच आपल्या विरुद्ध कोर्टात उभा राहिलाय याचं दुःख सुद्धा त्याला असणार. हर्षवर्धनसाठी ही केस काही सोपी नाहीये. आणि आज ना उद्या ऊर्जा हर्षवर्धनला या केसमध्ये हरवणार. हर्षवर्धन आपली पहिली केस हरणार आणि ऊर्जा आपल्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेणार, त्यांच्या आत्महत्येचा बदला घेणार. हर्षवर्धनने ऊर्जाच्या बाबांचा कोर्टात जो अपमान केलाय, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं, त्या सगळ्या गोष्टींचा बदला ऊर्जा घेईल यात शंका नाही. आणि तीच खरी तिची आपल्या वडिलांना श्रद्धांजली असेल की तिने हर्षवर्धनला कोर्टात हरवलं आणि सत्याच्या बाजूने ती लढली. हर्षवर्धनने कितीही साम दाम दंडभेद वापरले असले तरी सुद्धा ऊर्जा जिंकेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स,
तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? या मालिकेची कथानक खरंच खूप भारी आहे. एकीकडे पद्माच्या केसभोवती हे कथानक घुमतंय, जेथे ऊर्जा ही पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेय. हर्षवर्धन या गुन्हेगार विक्रांत शिर्केला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि हर्षवर्धन आणि ऊर्जा या दोघांचा सुद्धा एक भूतकाळ आहे. ऊर्जा आपल्या वडिलांसाठी लढतीये, हर्षवर्धन पुन्हा एकदा ऊर्जाला हरवण्यासाठी लढतोय आणि शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवर प्रेम आहे. शौर्य हर्षवर्धनचा मुलगा आहे. म्हणजे एकानंतर एक ट्विस्ट या मालिकेत आहे, जे पाहायला प्रेक्षकांना सुद्धा खूप मजा येते, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेतलं तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.